नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा ती तर आहे स्वप्न परी चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। बाबा देवधरांनी सांगितलंय की वेळ आल्यावर अमावस्येच्या या अभिशापातून तुझी अवश्य सुटका होईल आणि बाबा देवधरांची वाणी कधीच असत्य ठरत नाही। कस्तुरी, कन्या सदा परक्याचं धन असतं आणि एक ना एक दिवस तिला आपल्या घरी जावंच लागतं। आता मी हे धन त्याला देईन ज्याचा याच्यावर पूर्ण अधिकार आहे। एक वेळ रूपनगराच्या कारागृहात बंदी म्हणून राहिल्यानंतर काय तुम्ही पुन्हा त्याच नरकात याल? कर्तव्यासाठी मृत्यू स्वीकारणं आम्ही आपला धर्म समजतो वनराज। कस्तुरीच्या मुखावर प्रसन्नता पाहून आम्हाला खूपच आनंद झालाय। बस वनराज, येताच मी कस्तुरीचे हात पिवळे करून तिला तुमच्या सुपूर्द करेन आणि त्यानंतर मी स्वतःच या विश्वातून मन बाजूला काढून आपलं संपूर्ण लक्ष ईश्वराची भक्ती करण्यात व्यतीत करेन। विजेंद्र प्रताप सिंगचा भाऊ सूर्य प्रताप सिंगला आपल्या सैनिकांनी ताब्यात घेतला आहे। आमच्या गुप्त कार्यांवर आपली दृष्टी ठेवणं बंद कर नागराज, ही माझी अंतिम चेतावणी आहे। तुम्ही दुर्गेश्वरीकडे हा संदेश द्या की तिने रणवीर सिंगच्या चालीत फसू नये। रुक्मती देवी, रुक्मती देवी। अहो रुक्मती देवी, महाल सोडून तुम्ही इथे नदीच्या किनारी काय करत आहात? महालात बसून बसून माझा वेळ जात नव्हता। हे तुम्ही काय बोलताय रुक्मती देवी? आताच तर परमवीर सिंग नागराज वरती क्रोधित झाले होते। नागराज थरथर कापत होता आणि तुम्ही म्हणताय की महालात काही कार्यच नाही। परमवीर सिंग नागराजांवर इतके क्रोधित का बरे झाले होते आणि नागराजांकडून अशी कोणती चूक झाली होती जे ते इतके क्रोधित झाले? नागराज परमवीर सिंग आणि मंत्रीवर्यांच्या गुप्त योजना लपून छपून ऐकतो रुक्मती देवी। अरे चंगू, नागराजकडे करायला काही कार्यच नाहीये। दिवसभर महालात इकडून तिकडे फिरत असतो आणि इकडच्या गोष्टी तिकडे आणि तिकडच्या गोष्टी इकडे सांगत राहतो। असं तर नागराज इतका चतुर आहे? मी तर त्याला भोळा भाबडा समजत होते। अजून तुम्हाला माहितच काय आहे रुक्मती देवी? जेव्हा कलावती देवी इथे राहत होत्या तेव्हा महालातल्या कानाकोपऱ्यातली बातमी त्यांना माहित असायची। मंगू बरोबर बोलतोय। कलावती देवी महालाच्या आतली आणि महालाच्या बाहेरची दोन्ही ठिकाणची माहिती ठेवत होत्या। महालाच्या बाहेरची माहिती तिला कशी काय कळत असेल बरं? काय कलावतीचाही कोणी गुप्तहेर होता? अरे रुक्मती देवी, कलावती स्वतःच गुप्तहेर होत्या। त्या नदीवर अंघोळ करण्याच्या बहाण्याने दूर जंगलात निघून जायच्या आणि आपल्या शत्रूंच्या षडयंत्रांची माहिती काढून अगदी गुपचूप महालात परत यायच्या। आश्चर्य, मला नव्हतं माहित की कलावती इतकी चतुर होती। जर मी तिला आधी भेटले असते तर मी तिच्याशी अवश्य मैत्री केली असती, कारण मला चतुर माणसं खूप आवडतात। अहो रुक्मती देवी, कलावती चतुरच नाही तर खूप शूरवीरही होत्या। अहो कधी कधी तर त्या रणवीर सिंगांशी वाद घालत बसायच्या। खरं सांगायचं तर रणवीर सिंग ही त्यांना घाबरून राहायचे नेहमी। जर तुम्हाला मंत्रीवर्यांना घाबरवायचं असेल तर तुम्ही नदीत रोज स्नान करत जा। परंतु नदीत स्नान केल्याने मंत्रीवर्य का भयभीत होतील? ते तर आम्हाला नाही माहित रुक्मती देवी, परंतु कलावती देवी नदीत स्नान करूनच खूप शूरवीर झाल्या होत्या। परंतु स्नानाला जाते वेळी
तुम्ही आम्हाला अवश्य सोबत घेऊन जात जा. काय म्हणालात? मी तुम्हाला आत्ता स्नान घालते, वात्रट मूर्खांनो. अरे मंगू, हे बघ, आपले सरकार नेत्र चोळत इकडेच येत आहेत. हो, जणू की आपले सरकार रडत येत आहेत. मला वाटतंय की त्यांच्या पिताश्रींनी त्यांना चांगलंच सुनावलं असेल. हा. हे आपले सरकार कुठल्या कामाचे तर नाहीतच. त्यांचे पिताश्री रागवणार नाही तर काय करणार? हा. आता बघ, हा? ते आपल्या पिताश्रींचा राग आपल्या दोघांवर काढतील. बघ, ते इकडेच येत आहेत. अबे, चल हो, चल. जाऊया आपण. सरकार सरकार प्रणाम. अरे मूर्खांनो, तुम्ही दोघे इथे आहात? अहो सरकार, आम्ही तर इथे फिरायला आलो होतो, परंतु तुम्ही इतके क्रोधित का झाला आहात? तुम्हाला आज कोणी काही बोललं का सरकार? हो, आज आमच्या पिताश्रींनी आमचा घोर अपमान केलाय. मी आपल्या कब्जात आरामात झोपलो होतो, तेव्हा अचानक माझी पिताश्री आली आणि म्हणू लागले, उठ उठ उठ. मी म्हणालो, काय आहे? म्हणाले, लवकर उठ आणि मंजन कर. आता तुम्हीच सांगा, कुणी झोपलेल्याला मंजन करायला सांगता का? हा, माहित नाही, यांचे पिताश्री यांच्या दातांची चिंता का करतात? स्वतः तर मंजन आणि चुळबुळण्या करत नाहीत आणि यांना मात्र सांगत राहतात. हाच तर मीही विचार करतोय. हाच, मागच्याच दिवाळीत तर मी मंजन केलं होतं, अगदी 10 महिन्यापूर्वीच. आणि पिताश्री आपल्या दातांची चिंता सोडून माझ्या मागे लागले आहेत. मी तर कंटाळलो आहे. मूर्खांनो, माझ्या कक्षाबाहेर पहारा देण्याऐवजी ते काय करत आहात? अहो सरकार, हेच तर सांगायला आम्ही दोघे येत होतो. आत्ताच आम्हाला रूपमती देवी भेटल्या होत्या. नदीवर स्नान करायला चालल्या होत्या त्या. हो, असं नदीवर स्नान करायला चालली होती? पुढे सांगा काय झालं? अहो सरकार, आम्ही त्यांना सांगितलं की नदीत मोठमोठ्या मगरी आहेत. जर त्यांना भीती वाटत असेल तर आम्ही सरकारांना तुमच्या सुरक्षेसाठी पाठवतो. नाही नाही नाही, मी नाही जाणार. मी नदीत नाही उतरणार. मला मगरींची खूप भीती वाटते. सरकार, तुमच्यासारखा शूरवीर जर घाबरला तर रूपनगरातल्या युवती काय विचार करतील? विचार करा, ती एक युवती असून न घाबरता ती नदीच्या पाण्यात उतरू शकते, तर तुम्ही का नाही उतरू शकत? हो, नाही नाही, मी नाही जाणार. मी सांगितलं ना, मी नाही जाणार. बस, नाही जाणार. तुम्हाला पाण्यात जावंच लागेल, नाहीतर रूपनगरची प्रजा आमच्या दोघांवर थू करेल. का? मी जर नदीच्या पाण्यात नाही उतरलो तर रूपनगराची प्रजा तुम्हा दोघांवर तू का करेल? सांगा बघू. अहो सरकार, तुम्हीच बघा, आमचं अपमान तर होणारच, सोबत तुमचाही अपमान होणार. या संपूर्ण रूपनगरातील कुठलीही सुंदर कन्या तुमच्याकडे डोळे पर करून पाहणारी नाही. ए, असं नका म्हणू. ए, याला सांग, असं नको म्हणू. नको बोलू. जर कोणी कन्या माझ्याकडे पाहणारच नाही तर हे सुंदर रूप काय कामाचं? चला जाऊया. अहो सरकार, तिकडे अरे, नाही, इकडे. सरकार, तिकडे नाही, इकडे. आज तर माझं भाग्य उजळलं जे तुमचे दर्शन झाले हुजूर. अरे बघा, आता माझा संपूर्ण दिवस खूप चांगला जाईल. असं. अरे बघा बघा. अहो रूपमती देवी, जसं तुम्ही आमच्या सरकारांचा इतका सन्मान करता, तसंच आमच्या सरकारांनाही तुम्ही खूप आवडता. ते तर दिवस रात्र तुमच्या नावाचा जप करत असतात. तुमच्या नावाशिवाय त्यांना दुसरं कोणतंही नाव आवडतच नाही. आमचे सरकार तुमच्यासाठी काही करू शकतात. काय? म्हणजे माझ्यासाठी काही करू शकतात? म्हणजे जर मी म्हणाले तर तुम्ही तुमच्या प्राणांचा त्यागही करू शकता? अहो प्राणच काय, ते तर तुमच्यासाठी त्यांच्या पिताश्रींचाही त्याग करू शकतात. तुम्ही एक वेळ त्यांना फक्त म्हणून तर बघा, आता लगेचच ते नदीत उडी मारतील. काय सरकार? आता गप्प का झालात हुजूर? माझ्यासाठी एक वेळ नदीत उडी मारून दाखवा ना, मगच मी समजेन की तुमचं माझ्यावर प्रेम आहे. नाही नाही, मी नदीत उडी नाही मारणार. नदीत खूप मोठे मोठे मगरी असतात. सरकार, काय झालं? प्रेमासाठी मोठ्या मोठ्या महाराजांनी प्राणांची आहुती दिली. तुम्ही मगरींना घाबरू नका. तुम्ही तत्काळ नदीत उडी मारा पटकन. नाही, मी नदीत नाही उडी मारणार. नदीत उडी मारली तर मगरी मला कच्च खाऊन टाकतील. अहो सरकार, मगरीने तुम्हाला कच्चं खाऊन टाकलं तर तुम्ही अमर होऊन जाल. तुमचं नाव रूपनगरात सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. सरकार, हुजूर, आपला सन्मान वाचवा आणि नदीत उडी मारा. गप्प बसा मूर्खांनो. जर वीरपणा दाखवण्याची एवढी इच्छा आहे तर स्वतः का नाही उडी मारत नदीत? मी हो, तूच. तुला हवा तर मंगुलाही सोबत घेऊन जा. जर पुन्हा तुम्हाला नदीत उडी मारायला सांगितलंस ना तर मी तुम्हा दोघांना एकत्र उचलून नदीत फेकून देईन. हो, सांगून ठेवतो मी. या वीर बालकांवर का चिडताय धुवा सिंग? हे तर तुमचा सन्मान वाढवण्यासाठी तुम्हाला नदीत उडी मारायला सांगतायत.
चल मंगू, मला अपमान सहन नाही होत आहे. आपण दोघे नदीत उडी मारूयात. याच्यानंतर रूपनगरची प्रजा आणि रूपमती आपलं अगदी कायमचं स्मरण करत राहतील. चल. अरे नाही नाही चंगू मंगू, तुम्हा दोघांना नदीत उडी मारण्याची काहीच आवश्यकता नाहीये. वाचलं. मी तुमच्या वीरतेची परीक्षा घेत होते आणि मी प्रसन्न झाले की आपल्या राज्यात तुमच्यासारखे वीर योद्धे आहे. आता येते. आता पाहायचंय की रणवीर सिंग महालात कोणती चाल खेळतोय. आमची कोणतीही योजना सफल होत नाहीये ज्वाला, म्हणून आम्ही हातावर हात ठेवून बसलो आहोत. आज राजकारणाच्या पटावर आमचे सर्वच फासे उलटे पडत आहेत, परंतु अनुकूल वेळ आल्यावर आम्ही महालात चाललेल्या सर्व घडामोडींना आपल्या काबूत आणू. तू व्यर्थच आमच्यावर क्रोधित होत आहेस. एवढं तर आम्हालाही समजतं की कधी काय करायला हवं. जर तुला एवढंच समजत असतं तर तू राजवीर सिंग तुझ्या काढून घेतलेल्या पदावर अजूनपर्यंत बसू शकला नसता. आपलं पद तर प्राप्त नाही करता आलं तुला. राज्याचा कारभार सांभाळणार तू. राज्याचे सूत्र आमच्याशिवाय कोणी सांभाळू शकत नाही ज्वाला. जशी संधी मिळेल आम्ही रूपनगरला आपल्या अधीन करू ज्वाला. तू रूपनगराला आपल्या अधीन करणार रणवीर? महालात येऊन तुला इतका काळ लोटलाय, अजूनपर्यंत तुला महाराजांना भेटण्याचीही अनुमती प्राप्त झाली नाहीये. आमचे शत्रू आमचा पथ अवरुद्ध करतायत ज्वाला. महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सर्वात आधी आपल्या शत्रूंचा नाश करायला हवा. आपली विवशता लपवण्याचा प्रयत्न करू नकोस रणवीर. तू आपला सर्व काळ बाहेरून आलेल्या युवराजांना पकडण्यातच नष्ट केलायस. जर एवढा मोठा काळ तू राजवीर सिंगला इथून हटवण्याच्या कामी लावला असतास तर या राजमहालाची सर्व सूत्र केव्हाची तुझ्या हाती आली असती रणवीर. तू आम्हाला आपलं कार्य शिकवण्याचा प्रयत्न करू नको ज्वाला. आम्हाला केव्हा काय करायला हवं हे आम्हाला चांगलंच माहितीये. तुला काहीही माहित नाहीये. आज तू एक भटकलेला युवराज सूर्यप्रताप सिंगला बंदी बनवून आनंद साजरा करतोयस. अरे राजवीर सिंगचं स्थान मिळवलं असतंस तर मलाही प्रसन्नता वाटली असती. मला तर असं वाटायला लागलंय की मी तुझ्या सोबत राहून आपला ही वेळ नष्ट करतेय. तुझ्यापेक्षा मोठा योद्धा तर राजवीर सिंग आहे. ज्वाला, तू आमच्याच समोर आमचा अपमान करत आहेस. जर राजवीर सिंग तुला इतकाच पसंत आहे तर तू त्याच्याकडेच का नाही जात? आम्ही तुला कधी अडवलेलं नाहीये आणि जीवनभर राजवीर सिंगची दासी बनवून त्याची सेवा करत राहा. जर मी राजवीर सिंगशी मैत्रीचा हात पुढे केला ना तर तो दिवस तुझ्यासाठी या महालातला अंतिम दिवस असेल रणवीर. लक्षात ठेव, ज्वाला एक आग आहे. जर या आगीला हवा देण्याचा प्रयत्न करशील तर स्वतःलाच भस्म करून घेशील. ज्वाला, तू रणवीर सिंगला भयभीत करण्याचा प्रयत्न करत आहेस. तू त्या रणवीर सिंगला धमकावतेस ज्याला आजही रूपनगर पाहून भयभीत होतं. धमकी देत नाहीये मी रणवीर, तुला चेतावणी देतेय. जर तू आणि परमवीर सिंग मला काहीही न सांगता योजना बनवत राहिलात तर मी तुझी साथ नाही देऊ शकणार. आम्हाला तुझ्या साथीची काही आवश्यकता नाहीये. आम्ही आपली लढाई स्वतः लढणं जाणतो आणि जर तुला आमची सोबत पसंत नाहीये तर निघून जा इथून. आम्ही आपली लढाई स्वतः लढणं जाणतो आणि जर तुला आमची सोबत पसंत नाहीये तर निघून जा इथून. जाण्याची वेळ तर झालीये रणवीर, पण मी हा महाल सोडून नाही जाणार. जे कार्य आतापर्यंत तुझ्यासोबत करत होते आता तेच कार्य मी महामहिम राजवीर सिंग सोबत करेन. तू आमच्याशिवाय काहीच करू शकत नाही ज्वाला. तुला या गोष्टीचा अनुमानही नाहीये की आमच्यापासून वेगळं झाल्यानंतर तुझी काय अवस्था होईल. जा, आजपासून आम्ही तुला आपल्या सेवेतून मुक्त करत आहोत. तू मला मुक्त काय करणार रणवीर? आज ज्वाला स्वतः तुझ्या तुच्छ सेवेला लाथ हाडतीये.
ज्वाला, काय झालं ज्वाला? आज तू खूप क्रोधित दिसतेस. ज्वालाचा अर्थ तुला कळलाच नाही नागराज. अन्यथा हा प्रश्न तू मला नसता विचारलास. मला काही समजलं नाही. तुला नाही समजणंच तुझ्या भल्याचं आहे नागराज. महालात चाललेल्या या डावपेचांनी मला खूपच चिंतित केलंय. मला वाटतंय की मला शीघ्रच तुझ्या महामहिमांना भेटायला हवं. महामहिमांना भेटायला हवं? ज्वाला, तू तर कधी महामहिमांचं नावही नाही घेतलंस. मग आज अचानक तुला त्यांची आठवण कशी काय झाली? जर तुझं काही कार्य असेल तर मला सांग. नाही, मला जे सांगायचंय ते मी तुझ्या महामहिमांनाच सांगेन. नागराज, शीघ्र सांग मला, महामहिम राजवीर सिंग यावेळी कुठे भेटतील? ते यावेळी महालात नाही आहेत ज्वाला. ते महामंत्र्यांसोबत कुठल्या आवश्यक कार्यासाठी महालाबाहेर गेले. पण तू संकोच करू नकोस. तुला जे काही सांगायचंय ते तू मला सांग. काय माझ्यात आणि महामहिमांमध्ये काही अंतर आहे ज्वाला? मी सांगितलं ना, मी केवळ महामहिमांशीच बोलेन. मला फक्त इतकंच सांग की ते महालात परत कधी येणार आहेत. ज्वाला, मी तुला काहीच नाही सांगू शकत, कारण की महामहिमांनी मला हे नाही सांगितलंय की ते महालात कधीपर्यंत परत येतील. ज्वाला, वाईट वाटू नको घेऊस. तू मला काहीही सांगत नाहीस. काय तू मला परक समजतेस? माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझा खूप आदर करतो ज्वाला, खूप आदर. आता माझा या महालात कुणावरही विश्वास नाहीये नागराज. केवळ महामहिमांवरच विश्वास उरलाय. या महालात कुणी कुणाचंच सख्ख नाहीये. सर्व आपापल्या स्वार्थासाठी जगतायत. तू सत्य बोलतेस ज्वाला, अगदी सत्य बोलतेस. मी पण मंत्रीवर्य रणवीर सिंगांसाठी खूप कार्य केलीत, खूप कार्य. परंतु त्यांनी आजपर्यंत कधीही माझा सन्मान नाही केला. असं वाटतंय मंत्रीवर्य रणवीर सिंगांनी तुझंही मन दुखावलंय. एखादी खूप मोठी जखम केली आहे तुझ्या मनावर. ज्वालाच्या मनाला दुःख पोचवणारा कधी या महालात सुखी नाही राहू शकत नागराज. तुला जे माझ्याकडून जाणून घ्यायचंय ते मी तुला कधीच नाही सांगणार. महामहिम जेव्हा महालात परत येतील तेव्हा त्यांना एक संदेश दे की ज्वाला त्यांना भेटू इच्छिते. तू निश्चिंत राहा ज्वाला. तुझा हा संदेश महामहिमांपर्यंत अवश्य पोहोचेल. ठीक आहे. ज्वाला आणि मंत्रीवर्य रणवीर सिंगांमध्ये अवश्य काहीतरी बिनसलंय. म्हणूनच ज्वालाला महामहिमांना भेटायचंय. या संधीचा फायदा घ्यायलाच हवा, अवश्य. जर ज्वाला आमच्या बाजूने झाली तर मंत्रीवर्य रणवीर सिंग आणि त्यांचा भाऊ परमवीर सिंगाचं स्थान डगमगेल. सूर्य प्रताप सिंग, या सूर्य प्रताप सिंगने मला आणि माझ्या दादाला खूप त्रास दिलाय. लक्षात ठेव जयचंद, काहीही झालं तरी हा आपल्या तावडीतून सुटता कामा नये. याच्यावर दिवस रात्र आपली नजर खिळवून ठेव. तुम्ही चिंता नका करू हुजूर. आता तो सूर्य प्रतापच काय, त्याची सावलीही आपल्या कारागृहातून बाहेर नाही पडू शकत. मी आपल्या गुप्त कारागृहात त्याच्यावर कडक पहारा ठेवलाय. माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती जयचंद. विजेंद्र प्रताप सिंगने जे आमच्या कारागृहातून पळून जाऊन दादाला ज्या यातना दिल्या होत्या त्याचा सूड आता मी त्याचा भाऊ सूर्य प्रताप सिंगला तडफडवून घेईन. तुम्ही तर माझ्या मनातलंच बोललात हुजूर. सूर्य प्रतापला आता आपण इतकं तडफडवू की ना तो आता मरू शकेल आणि नाही जगू शकेल. शक्यता आहे की सूचना मिळताच दुर्गेश्वरी सूर्य प्रतापला आपल्या कारागृहातून सोडवण्याचा प्रयत्न करेल. जर तिने असं धाडस केलंच तर मी तिची समाधी आपल्या कारागृहातच बनवेन. आता दुर्गेश्वरीमध्ये इतकं धाडस नाहीये हुजूर की ती आपल्या कारागृहापर्यंत पोहोचू शकेल. मी आपल्या गुप्तहेरांना कारागृहापासून कोसो दूरवर पहारा द्यायला ठेवलाय. जर तिने जराही चलाखी करण्याचा प्रयत्न केला तर ती अकाली मृत्यूला प्राप्त होईल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जयचंद, पूर्ण विश्वास आहे. जर मी गेल्यानंतर सूर्य प्रताप सिंगने काही अकांड तांडव करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे प्राण घे. आता मी पाहतो
की दुर्गेश्वरी आपले प्राण कसे वाचवते. सूर्य प्रताप सिंगला बंदी बनवून रणवीर सिंगने आपल्याला आव्हान दिलंय. जर ही सूचना सत्य आहे तर त्याने आपल्या मृत्यूलाच निमंत्रण दिलंय. अवश्य आमच्या भावाला छल कपटानेच फसवलं गेलंय. अन्यथा सूर्यप्रताप सिंग सारखा योद्धा इतक्या सहजपणे रणवीर सिंगच्या जाळ्यात नाही फसू शकत. तुम्ही योग्य बोलताय युवराज. सूर्यप्रतापची शक्ती मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. तो एकटाच रणवीर सिंगच्या सैनिकांना नष्ट करायला सक्षम आहे. अवश्यच त्याला कपटानेच पकडलंय. रणवीर सिंग खूपच दुष्ट आणि कपटी मनुष्य आहे. आपल्या स्वार्थासाठी तो कुणासोबतही कपट करू शकतो. परंतु ही वेळ हातावर हात ठेवून बसण्याची नाहीये. आपल्याला तात्काळ रूपनगराला जाऊन रणवीर सिंगच्या कारागृहातून सूर्यप्रतापांना सोडवायला हवंय. हो दुर्गेश्वरी, आपण रणवीर सिंगच्या कारागृहात त्याच मार्गाने जाऊ जिथून आम्ही पळून आलो होतो. ठीक आहे युवराज, तो मार्ग तुम्ही विसरलात तर नाही ना? जर तो मार्ग तुमच्या लक्षात असेल तर आपण रूपनगरात शीघ्रच पोचू. या क्षणी आम्हाला केवळ आमच्या भावाची चिंता सतावतीये. रणवीर सिंगच्या कारागृहात आम्ही खूप कष्ट भोगले आणि आमची इच्छा नाहीये की आमच्या भावालाही ते कष्ट सोसावे लागू. आता आपल्याला तात्काळ सूर्यप्रताप सिंगला सोडवण्याची योजना बनवायला हवी. कारण रणवीर सिंग आपल्याला फसवण्याची योजना अवश्य बनवत असेल. लुटारू दुर्गेश्वरीला पकडण्यासाठी आम्हाला विशेष योजना बनवायला हवी. आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की तिला पकडण्यासाठी आपल्याला रूपनगरच्या जंगलाच्या आत जावं लागू नये. हे तू काय बोलतोयस दादा? जर दुर्गेश्वरीने आपल्या प्राणांच्या भीतीने आत्मसमर्पण नाही केलं तर अवश्य आपल्याला जंगलात जाऊन तिच्यावर आक्रमण करावंच लागेल. नाही परमवीर, आपल्याला अशी चाल खेळायला हवी ज्यात फसून दुर्गेश्वरी स्वतः रूपनगरचं जंगल सोडून रूपनगरच्या सीमेत यायला भाग पडेल. तुमची रणनीती अगदी योग्य आहे हुजूर. आपल्याला तात्काळ रूपनगरालगतच्या जंगलाच्या सीमेवर आपल्या सैनिकांचं जाळं पसरवायला हवं. मी तुझ्या या रणनीतीशी सहमत नाहीये दादा. दुर्गेश्वरीला चांगलंच माहिती आहे की आपण तिची डोळ्यात तेल घालून प्रतीक्षा करत आहोत, म्हणून ती कधीही समोरासमोर लढायला येणारच नाही. तुम्ही योग्य बोलताय हुजूर. आपल्याला जंगलाच्या मध्ये जिथून दुर्गेश्वरीचे अश्व जातील तिथे पोहोचून आक्रमण करायला हवं. कसली चेतावणी न देता अचानक आलेल्या आक्रमणाने दुर्गेश्वरी घाबरून जाईल आणि ती सावरण्याआधीच आपण तिला घेराव घालू. दुर्गेश्वरी गुप्त मार्गाने येण्याचा प्रयत्नही करू शकते, कारण तिला ही गोष्ट माहितीये की गुप्त मार्गाने गेल्यावर आपला कोणताही गुप्तहेर तिला पाहू शकणार नाही. ती आमच्या कारागृहावर आक्रमण करून सूर्यप्रतापला स्वतंत्र करण्याची चालही खेळू शकते. दादा, मला पूर्ण विश्वास आहे की दुर्गेश्वरी आपल्या अश्वांसहित येईल, कारण अश्वांशिवाय लुटारू अपूर्ण असतो. एका लुटारूची शान आणि सुरक्षा त्याच्या अश्वांवरच अवलंबून असते. तुम्ही आपला निर्णय का बदलला दुर्गेश्वरी? काय आपण सर्वजण एवढ्या दूर पायी जाऊ शकू? मला माहिती आहे वनराज की रूपनगरापर्यंत पायी जाणं खूपच कठीण आहे, परंतु दुसरा काही पर्यायच नाहीये. आपण अश्वांचा वापर तर नाही करू शकत, कारण अश्वांनी जाण्याच्या मार्गावर रणवीर सिंग आणि त्याचे सैनिक दबा धरून बसले असतील. तू योग्य बोलतेस दुर्गेश्वरी. तू वेळे अगोदरच रणवीर सिंगची चाल ओळखलेली आहेस. जर आपण अश्वांवरून निघालो तर रणवीर सिंग आपल्यावर अचानक हल्ला करून आपल्याला खूपच हानी पोहोचवू शकतो. हानीच नाही युवराज, ते आपला वधही करू शकतात. रणवीर सिंगचे गुप्तहेर खूपच चतुर आहेत. जर आपण अश्वांवरून जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांची दृष्टी आपल्यावर अवश्य पडेल. म्हणूनच आपल्याला लपत छपत गुप्त मार्गाने पायीच जावं लागेल. चला रूपनगराकडे प्रस्थान करूया. वेळ आपल्या हातून निसटून चाललाय परमवीर. आपल्याला वेळ नष्ट न करता दुर्गेश्वरीला बंदी बनवायला हवं. सांग परमवीर, तू यासाठी काय योजना बनवली आहेस? दादा, आपल्याला दुर्गेश्वरीची प्रतीक्षा रूपनगराच्या गुप्त मार्गावर करायला हवी. मला नाही वाटत ती आपल्या अश्वांवर स्वार होऊन येईल. अचानक तू आपला निर्णय कसा काय बदललास परमवीर? तूच तर आम्हाला म्हणाला होतास की दुर्गेश्वरी आपल्या अश्वावर स्वार होऊन येईल. मग तुझ्या विचारांच्या या परिवर्तनाचं काय कारण आहे? निर्णय बदलणं सुद्धा आपल्या रणनीतीचा एक भाग आहे दादा. मला नाही वाटत की दुर्गेश्वरी आपल्यावर आक्रमण करण्याचं साहस करेल. सूर्यप्रतापला वाचवण्यासाठी लपून छपून गुप्त मार्गाने रूपनगरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल ती. मलाही वाटतंय की दुर्गेश्वरी गुप्त मार्गानेच येईल, म्हणून आपल्याला गुप्त मार्गावरच तिची प्रतीक्षा करायला हवी. तुमच्या दोघांची इच्छा आहे की आम्ही दुर्गेश्वरीची प्रतीक्षा रूपनगरच्या सीमेवर नाही
तर रूपनगरच्या गुप्त मार्गावर करावी. तुला काय वाटतं विक्रम सिंग? क्षमा करा हुजूर, मला नाही वाटत की दुर्गेश्वरी गुप्त मार्गाने येईल. कारण दुर्गेश्वरीने जेव्हाही आपल्या शत्रूवर आक्रमण केलं आहे तिने आपल्या शत्रूला आधी समोरून आव्हान दिलंय. म्हणून ती गुप्त मार्गाने नाही तर आपल्या अश्वावर स्वार होऊन समोरूनच येईल. तू आमच्या मनातलंच बोललायस विक्रम सिंग. तर मग ठरलंच. आता आम्ही दुर्गेश्वरीची प्रतीक्षा गुप्त मार्गावर नाही तर अश्वाने येणाऱ्या मार्गावर करू. आम्ही आपलं जाळं त्याच मार्गावर पसरवू आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे यावेळी दुर्गेश्वरी आमच्यापासून वाचून नाही जाऊ शकणार. एक वेळ पुन्हा विचार कर दादा. नको विसरूस की दुर्गेश्वरी एक खूप चतुर स्त्री आहे. आपल्याला चकवा देण्याचा ती पूर्ण प्रयत्न करेल. दुर्गेश्वरी आता आपल्याला चकवा नाही देऊ शकणार. तू निश्चिंत राहा परमवीर. आता दुर्गेश्वरीला आमच्या हातून कोणी नाही वाचवू शकणार. शीघ्रातिशीघ्र आम्ही दुर्गेश्वरीची समाधी रूपनगरात बनवू. तुझ्या इच्छेला कोण विरोध करेल? जशी तुझी आज्ञा. आता आपल्याला तात्काळ सीमेकडे प्रस्थान करायला हवं. निशाचरीपर्यंत आमचा संदेश पोहोचवा. जसंही तिला दुर्गेश्वरी किंवा तिच्या साथीदारांची सूचना मिळेल तिने तत्काळ आम्हाला सूचित करावं. आम्हाला वाटतंय की आपण चुकलो आहोत. हा रूपनगराचा मायावी मार्ग नाहीये. रूपनगराचा प्रत्येक मार्ग भूलभुलैया आहे. लक्षपूर्वक बघा आणि आठवा युवराज. तुम्ही याच मार्गाने रूपनगरातून परतला होतात. आम्हाला आठवतंय, चांगलंच आठवतंय की त्या मार्गावर खूपशा मायावी शक्ती आणि खूप सारी जंगली जनावरं होती. तिथे मोठमोठे वृक्षही होते आणि मागे एक लहानशी नदी वाहत होती. इथे असं काहीच नाही. समजले. तुम्ही पश्चिम दिशेविषयी बोलताय परंतु आपण दक्षिण दिशेला चाललोय. बरं झालं आपल्याला वेळीच आपली चूक लक्षात आली. अन्यथा आपण तिथेच पोहोचलो असतो जिथून निघालो होतो. मी असं नसतं होऊ दिलं. माझं जीवन व्यतीत झालंय रूपनगराच्या जंगलामध्ये. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला रूपनगराच्या गुप्त मार्गावर सुरक्षित पोचवेन. आता भले काहीही हो, आपल्याला लवकरात लवकर रूपनगराच्या मार्गावर पोहोचायलाच हवं. जर आपल्याला जराही उशीर झाला तर आमच्या भावाचे प्राण संकटात येऊ शकतात. योग्य बोलताय तुम्ही युवराज. आपल्याला तात्काळ पश्चिम दिशेने कूच करायला हवं. मला पूर्ण विश्वास आहे शीघ्रच आपण रूपनगराच्या गुप्त मार्गावर पोहोचू. चला. हे आम्ही काय पाहतोय? दैत्य सम्राट वनराज दुर्गेश्वरी सोबत कुठे प्रस्थान करत आहेत? दैत्य सम्राटांचं दुर्गेश्वरी सोबत असण्याचं कारण काय असू शकेल? माहिती काढायला हवी. जय महाकाय. ओम ह्रीं क्लीं फट् काल भैरवाय नमः. धीरा प्रकट हो, धीरा प्रकट हो, धीरा प्रकट हो. जुजो. प्रणाम गुरुदेव. कार्य सांगावं. अवश्य, परंतु कार्य सांगण्यापूर्वी आम्हाला तुझ्याकडून एक वचन हवंय की तू आमच्या या गुप्त कार्याला गुप्तच ठेवशील आणि कधी कुणाला नाही सांगणार. मी तुम्हाला वचन देते, तुम्ही जेही कार्य सांगाल मी ते सदैव गुप्त राखेन. आम्हाला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आता लक्षपूर्वक ऐक. दानव सम्राट वनराज लुटारू दुर्गेश्वरी सोबत उत्तर दिशेने या मायावी जंगलात गेले आहेत. आम्हाला समजत नाहीये की दानव सम्राट लुटारू दुर्गेश्वरी सोबत
काय करत आहे? याची माहिती मी अवश्य काढेन, तुम्ही चिंता करू नका. कशी चिंता नको करू धीरा, कशी चिंता नको करू. हा चिंतेचाच विषय आहे. लुटारू दुर्गेश्वरी आपल्या साथीदारांसोबत निघाली आहे. अवश्यच कुठली तरी गुप्त योजना बनली आहे. आम्हाला वाटतंय की रूपनगरच्या या मायावी जंगलात काही भयंकर खळबळ माजली आहे. दैत्य सम्राट वनराज आणि लुटारू दुर्गेश्वरीचं एकत्र असणं एखादा खूप मोठा अनर्थ घडवू शकतं. अनर्थ? कसला अनर्थ गुरुदेव? जाणून घ्यायचं आहे तर ऐक. लुटारू दुर्गेश्वरी या जंगलाची राणी आहे आणि वनराज साऱ्या ब्रह्मांडातल्या दैत्यांचे सम्राट आहेत. जर या दोन महाशक्तींचं मिलन झालं ना तर रूपनगरच्या या जंगलात प्रलय येईल. यासाठी आम्हाला जाणून घ्यायचंय हे दोघे आपापसात मिळून काय करू पाहतायत. ती दोघे मिळूनही आपलं काहीच बिघडवू शकणार नाहीत, कारण तुम्ही महान जादूगार आहात. धीरा, महान जादूगार तर आम्ही आहोतच, परंतु आम्ही दैत्य सम्राटांपेक्षा मोठे नाही आहोत. लुटारू दुर्गेश्वरीची आम्हाला कसलीही चिंता नाही, परंतु हो, दैत्य सम्राटांची चिंता आम्हाला अवश्य सतावते. अचानक दैत्य सम्राट आणि लुटारू दुर्गेश्वरीचं जंगलात एकत्र जाणं एखाद्या संकटाचा संकेत आहे. तुला तात्काळ माहिती काढायला हवी की ते दोघे उत्तर दिशेला अचानक कोणत्या उद्देशाने गेले आहेत. धीरा अतिशीघ्रच या रहस्याची माहिती काढेल. येते मी. प्रणाम. विजयी भव. जय महाकाय. आम्हाला असा भास होतोय रूपनगरच्या या मायावी जंगलात अवश्यच काही अघटित घडणार आहे. युवराज, आपण योग्य मार्गाने जात आहोत ना? हो दुर्गेश्वरी, हाच मार्ग आपल्याला कारागृहाकडे घेऊन जाईल. पुन्हा विचार करा युवराज. जर आपण योग्य मार्ग चुकलो तर रूपनगराच्या या मायावी जंगलात योग्य मार्ग शोधणं खूपच कठीण होऊन जाईल. आम्ही हा मार्ग चांगलाच ओळखतो. आम्हाला आमच्या भावाला भेटण्यापासून कोणीच नाही रोखू शकत. युवराज, आपण कच्च्या मार्गाने पायी तर चाललोय, पण आपल्याला रणवीर सिंगच्या सैनिकांपासून सावध राहायला हवं, कारण की ते दिवस रात्र जागून पहारा देत असतात. तुम्ही चिंता नका करू दुर्गेश्वरी. आपण रणवीर सिंगच्या सैनिकांच्या आणि गुप्तहेरांच्या डोळ्यात धूळ फेकून पुढे निघून जाऊच. सत्य बोलतोयस तू. रणवीर सिंगने आम्हाला खूप कष्ट भोगायला लावलेत. आता निर्दयी रणवीर सिंगला आपले प्राण वाचवणं खूप कठीण जाईल. दुर्गेश्वरी आणि तिचे साथीदार रणवीर सिंग पासून लपून रूपनगरात जाण्याची योजना बनवतायत. गुरुदेवांना तात्काळ सूचित करायला हवं. ये धीरा, ये. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तू अवश्य आमच्यासाठी एखादा शुभ संदेश घेऊन आली असशील. बोल, दुर्गेश्वरी वनराजला घेऊन कुठे आणि कोणत्या उद्देशाने गेली आहे? दुर्गेश्वरी वनराज आणि आपल्या साथीदारांना घेऊन एका गुप्त मार्गाने रूपनगराकडे चाललीये. काय? गुप्त मार्गाने रूपनगरकडे चाललीये? परंतु तिच्या तिथे जाण्याचा उद्देश काय आहे? माहित नाही गुरुदेव. बस मी इतकं ऐकलं की ते सगळे रणवीर सिंग पासून लपून चाललेले. काय? ती दुर्गेश्वरी जी आपल्या शत्रूंना आव्हान देऊन त्यांच्यावर आक्रमण करायची, आज त्याच दुर्गेश्वरीने लपून गुप्त मार्गाने जाण्याचा निर्णय का बरं घेतलाय? का? ती रणवीर सिंगच्या गुप्तहेरांच्या दृष्टीस पडू इच्छित नव्हती, म्हणूनच तिने गुप्त मार्ग निवडला. याचं तात्पर्य हे झालं की दुर्गेश्वरी रणवीर सिंगच्या विरोधात कोणतं तरी षडयंत्र रचते आणि या षडयंत्रात वनराज तिची साथ देतोय. परंतु तो तिची साथ का देतोय आम्हाला काहीच समजेनासं झालंय. काय घडतंय आणि का घडतंय? तुम्ही चिंता नका करू. याची माहिती सुद्धा मी शीघ्रच काढेन. ते तर ठीक आहे धीरा, परंतु आम्हाला चिंता या गोष्टीची आहे,
वनराज सारखा महाशक्तिशाली दैत्य सम्राट रणवीर सिंगला घाबरून का बरं गेला असेल? तुला तत्काळ ही माहिती मिळवायलाच हवी. आदेश द्यावा गुरुदेव. आता मला काय करायचे आहे? तुला या रहस्याची माहिती काढण्यासाठी दुर्गेश्वरी आणि वनराजचा पाठलाग करायला हवा. ते जिथूनही जातील त्यांच्यावर तीक्ष्ण नजर ठेवायला हवी. जोपर्यंत आम्ही त्यांच्या उद्देशाची माहिती नाही मिळवत तोपर्यंत आम्ही स्वस्थ नाही बसणार. या रहस्याची माहिती काढण्यासाठी मला थोडासा वेळ द्या गुरुदेव. दिला, आम्ही तुला थोडा वेळ दिला, परंतु शीघ्र अतिशीघ्र या रहस्याची माहिती मिळव. जा आणि दुर्गेश्वरी व तिच्या साथीदारांमागे सावली सारखी राहा. जशी आज्ञा गुरुदेव. येते मी. जय महाकाल. दुर्गेश्वरी आणि दैत्य सम्राट वनराजांचं लपून छपून जाणं, अवश्य यामागे काहीतरी विशेष कारण असणार. ते कारण काय असू शकतं? परमवीर, हे स्थान आम्हाला सुरक्षित वाटतंय. आम्ही इथेच थांबून दुर्गेश्वरीची प्रतीक्षा करू. तळ ठोकला जावा. सैनिकांनो, जा आणि जाऊन मार्गात तळ ठोका. दुर्गेश्वरीसाठी जाळं पसरवले परमवीर. दुर्गेश्वरी इथून पुढे नाही जाऊ शकणार. पुढचा मार्ग अवरोधलेला पाहून ती परत जाण्याचा प्रयत्न करेल, परंतु आम्ही तिला जिवंत परत नाही जाऊ देणार परमवीर. आता आपली प्रतीक्षा समाप्त होणार आहे. दुर्गेश्वरीला आपण सहज मरण नाही देणार. आता मी आपल्या अपमानाचा सूड अवश्य घेईन. तुझा अपमान आमचा अपमान आहे परमवीर. जोपर्यंत आमच्या मनात दबलेला अपमानाचा अग्नी शांत नाही होणार, आम्ही स्वस्थ नाही बसणार. तू योग्य बोलतोयस नागराज. जर मंत्रीवर्यांनी दुर्गेश्वरीला बंदी बनवलं तर संपूर्ण रूपनगरात त्यांच्या विजयाचा ध्वज फडकायला लागेल. माझी इच्छा नाहीये की मंत्रीवर्यांच्या हातून दुर्गेश्वरी बंदी बनावी. आपल्याला त्यांना रोखायला हवं. विचार कर नागराज की आपण मंत्रीवर्यांच्या मार्गात काटे कसे पेरू शकतो. महामहिम, माझ्याकडे एक युक्ती आहे. जर आपण मंत्रीवर्यांना ज्वालाच्या विरोधात केलं तर मंत्रीवर्यांना निर्बल केलं जाऊ शकतं. नागराज, ही तू कसली युक्ती शोधली आहेस? ज्वाला मंत्रीवर्यांच्या खूप समीप आहे. ती त्यांची सर्वात विश्वासपात्र मैत्रीण आहे. तर तू कसं काय विचार केलास की ती मंत्रीवर्यांविरुद्ध कार्य करेल? महामहिम, ज्वाला मंत्रीवर्यांच्या विरोधात अवश्य कार्य करेल. मंत्रीवर्य आणि ज्वालामध्ये काही विवाद झाले आणि ती स्वतः तुम्हाला भेटायला उत्सुक आहे. मला भेटायला उत्सुक आहे? अचानक तिला माझी आठवण का आली नागराज? नागराज, अवश्य यात मंत्रीवर्यांचा काही डाव आहे. महामहिम, यात मंत्रीवर्यांचा कसलाही डाव नाहीये. मला ज्वालाचं मुख पाहूनच संशय आला होता की त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय. तुम्ही एक वेळ तिला भेटून तर बघा. शक्यता आहे की ते खोटं नाणंच आपल्या कामी येईल. नाही नागराज, मी ज्वालासारख्या चतुर युवतीला घेऊन कुठलं संकट ओढवू इच्छित नाही. मंत्रीवर्य आणि ज्वालामध्ये सतत वादविवाद होत राहतात. जसे ते भांडतात तसे ते एकही होतात. म्हणून मला तिचं सहाय्य नको आहे. हो, परंतु रूपमती या कार्यात आपली सहाय्यता अवश्य करू शकते. रूपमती? हो, रूपमती. रूपमती मंत्रीवर्य आणि त्यांच्या भावाचा तिरस्कार करते. जर आपण तिला आपल्या बाजूला करण्यात सफल झालो तर आपण मंत्रीवर्यांचे पंख अवश्य कापू शकतो. महामहिम, हे तर तुम्ही योग्यच बोलताय. मी पण रूपमतीला आपल्या बाजूने वळवण्यासाठी खूप फासे टाकले, कारण रूपमती मंत्रीवर्य आणि त्यांचे भाऊ परमवीरवरती खूप चिडून असते. म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की ती आपली साथ अवश्य देईल. परंतु महामहिम, चतुर तर रूपमतीही खूप आहे. तुम्हाला तिच्यासोबत खूप चातुर्याने बोलायला हवं. नागराज, रूपमती कितीही चतुर का असेना, ती आपल्याशी कपट कधी नाही करणार. कारण मंत्रीवर्यांप्रमाणे आपण इतक्या सहजपणे कुणाला आपली रहस्य नाही सांगितले. ज्वाला मंत्रीवर्यांची खूप रहस्य जाणते, म्हणून मंत्रीवर्य तिच्या समोर अगदी दबून वागतात.
जर रूपमतीने आपल्या समोर आपले पंख फडफडवण्याचा प्रयत्न केला तर आपण तिचे पंख कापून टाकू. नागराज, जा आणि रूपमतीला सांग की मी तिला याच वेळी भेटू इच्छितो. ही दोन मनाची गाथा आकाश धरी